राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. अद्यापही 45 लाख जणांची ई-केवायसी प्रलंबित. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिशुवर्गाला वार्षिक 1200 रुपयांपासून ते 12वी पर्यंत 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंची माहिती. जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू. राज्यात पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जूनपर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीनं जनगणना होणार. महाराणी ताराणींवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पद्मसागर महाराजांनी माफी मागावी. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांची मागणी. मराठी मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. घराचे नवनवे कारनामे समोर. वनस्पती असल्याचं सांगून शाकाहारी भक्तांना मासे खायला लावायचा. केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरायचा. आखाती युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानात गॅस सिलेंडरचे भाव गगनाला. 900 रुपयांचा सिलेंडर गेला 3,500 रुपयांवर. एका महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ. टीम इंडिया जुलैत झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार. 23 जुलैपासून 3 T20 सामन्यांची मालिका खेळणार. बीसीसीआयनं जाहीर केला दौरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.